पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या। शेवगाव येथे दिव्यांग बांधवांच्या थकीत पेन्शनच्या मुद्द्यावरून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। एप्रिल महिन्याची पेन्शन जमा न झाल्याच्या निषेधार्थ सावली दिव्यांग संघटना शेवगाव तालुक्याच्या वतीने दिनांक 4 मे 2026 तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष चांद शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले। यावेळी अनेक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान दिव्यांगांची थकीत पेन्शन तात्काळ द्या अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। पेन्शन ही दिव्यांग बांधवांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असून ती वेळेवर न मिळाल्यास गंभीर आर्थिक अडचणी निर्माण होतात, असे मत चांद शेख यांनी व्यक्त केले। आंदोलनकर्त्यांनी प्रभारी तहसीलदार निलेश वाघमारे यांना निवेदन सादर करून थकीत पेन्शन तात्काळ जमा करण्याची मागणी केली। तसेच भविष्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी प्रभारी तहसीलदार निलेश वाघमारे यांनी मागण्यांची दखल घेत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। दिव्यांग बांधवांच्या पेन्शनच्या प्रश्नावर प्रशासन कितपत लवकर आणि प्रभावी तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आर्यव्रत न्यूज मराठीसाठी शेवगावहून प्रतिनिधी संदीप नांद्रे।